लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय। तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची ही धक्कादायक बाब समोर आली आहे। 10 महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21.44 कोटी रुपयांचं वाटपही करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर सर्व कागदपत्रांची आता छाननी सुरू असताना ही धक्कादायक बाब समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। 14,298 पुरुष योजनेचा लाभ घेत होते असं निदर्शनास आल्यानंतर आता त्यांचे दरमहा 1,500 रुपये मानधन बंद करण्यात आले। पूर्णतः अपात्र असताना या पुरुषांना देण्यात आलेले पैसे सरकार परत घेणार का, हाच खरा सवाल आता निर्माण झालाय। कसं काय होणार हो? पुरुषाचं नाव ऐकलं कसं काय त्याला पैसे देतील कोण? त्यांचं काय म्हटलं ते मला काय कळलं नाहीये। पण पुरुषांची नावं ताबडतोब आपल्याला कळतात ना, हा पुरुष आहे ते नाही। पण त्यांना काय म्हणायचं होतं? त्या पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावलं असं आहे की त्याच्यावर ताबडतोब मला काय सांगता येणार नाही। परंतु जर काय असं असेल तर ते चौकशी करतील। आम्ही सातत्याने सांगत होतो, ह्या लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भातून ज्यावेळेला ही योजना निवडणुकीच्या अगोदर जाहीर केली त्यावेळेला गरज नसलेले सगळेजण लाभार्थी झाले। सरकारने स्वतःच्या पैसे न देता तिजोरीतले पैसे तसेच वाटले आणि आता निकष लावण्याचा प्रयत्न सुरू केला। आम्ही सभागृहामध्ये हेच मांडत होतो, जे पैसे चुकीचे वाटले असतील तर ते वसूल करण्याची ताकद ठेवणार का? मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जे वाटले ते पैसे आम्ही परत वसूल करणार नाही। दुर्दैव आहे, महाराष्ट्रामधल्या सरकारी तिजोरीवर आपल्या निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घेत असताना चुकीच्या पद्धतीने अशा पद्धतीने योजना राबवली आणि त्याचा फटका आणि त्याचे पैसे हे सर्वसामान्य माणसाचे गेलेले आहेत। शेवटी लाडक्या बहिणी या माझ्या आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या ह्याच्यावरती आम्ही सगळेजण आज हे महायुतीचं सरकार निश्चित प्रकारे लाडक्या बहिणींच्या कुठल्याही गोष्टी असतील, कुठल्याही योजना असतील, यामध्ये निधी कधी कमी पडून दिला जाणार नाही। असं जर झालं असेल तर त्याची निश्चित प्रकारे चौकशी करून त्याच्यावरती योग्य ते कारवाई सरकारच्या माध्यमातून केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।